श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. आज आपण बघूया तुमच्या पार्टनरची करंट फिलिंग काय आहे, काय विचार करतात ते तुमच्याबद्दल. ही जनरल कलेक्टिव्ह टाइमलेस रीडिंग असते. तुम्हाला जेवढी रेझोनेट होईल तेवढीच घ्या, बाकीची सोडून द्या. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे बघा, मला इथे असं दिसतंय की तुमच्या रिलेशनमध्ये ह्यांना ना एक नवीन सुरुवात करायची आहे. त्यांना ना तुमच्या रिलेशनमध्ये दोघांना पण तुम्हाला असं वाटतं की पहिल्यासारखं ना रिलेशनला एक जीवच राहिलेला नाही आहे. असं वाटतं की पहिल्यासारखं तुमच्या रिलेशनमध्ये एक ताजेपणा, फ्रेशनेस तुमच्या रिलेशनमध्ये तुम्हाला दिसत नाही आहे. बोरिंग सी असं तुम्हाला असं वाटतंय, बोरिंग वाटतंय खूप, असं इथं दिसतंय. तर बोरिंग म्हणजे का की तुम्ही त्यांच्यावर खूप अपेक्षा ठेवतात आणि तेही तुमच्यावर अपेक्षा ठेवतात. पण होतं काय की दोघांच्याही एकमेकांच्या तुम्ही अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, किंवा काहीतरी प्रॉब्लेम्स तुमच्यामध्ये असेल तर वाद होताना मला इथे दिसत आहेत. छोट्या छोट्या गोष्टीला तुमच्यामध्ये वाद होत आहेत. आणि मला असं दिसतंय की एक तुमच्या रिलेशनमध्ये एक खूप इमोशनल पार्टनर आहे तुमच्या दोघांपैकी, आणि एक खूप प्रॅक्टिकल विचार करणार आहे. या रिलेशनला खूप खोलवर पाहणारा एक जण आहे तुमच्या दोघांपैकी, असे इथं दिसते. कदाचित तुमचे पार्टनर देखील असू शकते. ते खूप प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल विचार करतात. तुम्ही हर गोष्ट इमोशन्स वेमध्ये घेतात आणि ते प्रॅक्टिकल वेमध्ये विचार करताना मला इथं दिसत आहे. तर इथे असं दिसतंय की तुमची एक गोष्ट मनासारखी झाली नाही की तुम्ही खूप दुःखी होतात, पण तुमचे पार्टनर ते लॉजिकल पद्धतीने घेतात, ते दुःखी होत नाही. तुम्ही जरी त्यांना समोरून रिस्पॉन्स दिला नाही, किंवा आज समजा एक्झाम्पल मी देते की आज भेटायचं होतं, आज नाही जमणार, तर ते प्रॅक्टिकल वेमध्ये विचार करतील, हो ठीक आहे जाऊ दे, आला असेल काहीतरी प्रॉब्लेम. पण तुमचं तसं नाही आहे. त्यांना जर येणं झालं नाही किंवा तुमचं त्यांचा कॉल आला नाही की तुम्ही खूप इमोशनल होऊन जाता, दुःखी होऊन जाता, सॅडनेस फील करता. आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या जीवनामध्ये सतत हे तुमच्या पार्टनरनी तुमचं ऐकलंच पाहिजे, त्याचं काम वगैरे जे काही असेल ते सगळ्या गोष्टी सोडून मलाच प्रायोरिटी दिली पाहिजे. तुम्ही खूप इमोशनल आहात. तुम्हाला असं वाटतं की माझा हर एक शब्द माझ्या पार्टनरने झेलून घ्यावा, किंवा मला अटेन्शन द्यावा, एक प्रिन्सेस ट्रीटमेंट मला त्यांनी द्यावा. जे पहिले देत होते ते त्यांनी आत्ता द्यावा. पण असं परिस्थिती सध्या तुमची पहिल्यासारखी नाही आहे. तुमच्या पार्टनरला काही जबाबदाऱ्या आहेत, काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, घरची आहे, त्यांचं स्वतःचं काही टेन्शन आहे, कुठं कर्ज वगैरे यांनी काढलं असेल तर ते टेन्शन आहे. थर्ड पार्टी सिच्युएशन कोणाकोणामध्ये मला इथे दिसते. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप तुमचं असू शकते. काही काही जणांच्या पार्टनरचं खूप दिवस झाले, तुमचं महिने झाले असेल तुम्ही भेटले नाही आहेत. भेटायचं आहे पण काही कारणास्तव भेटणं तुमचं होत नाही आहे. ते तुमच्याबरोबर एक लॉंग टर्मपर्यंत रिलेशनशिप बघतात, फ्युचर पार्टनर तुम्हाला बघतात. पण मला इथे असं दिसतंय त्यांची जी करंट एनर्जी आहे ना, ते असं सांगत आहे की ह्यांना तुम्हाला भेटायचं आहे, दूरवरून तुम्हाला येऊन भेटतील. मला भरपूर जणांचं लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप दिसत आहे, तर ते तुम्हाला भेटण्याचा विचार करताय. तुम्हाला काही गोष्टी समजून त्यांना सांगायच्या आहेत आणि प्रॅक्टिकल वेने तुम्ही चला असंही ते तुम्हाला सांगतील. आणि जे आहे त्यात खुश राहा. अपेक्षा त्यांच्यावरही तुम्ही ठेवू नका जे ते स्वतः पूर्ण करू शकत नाही आहे, असं देखील ते तुम्हाला स्पष्ट बोलू शकतील, बोलतील ते. आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते देखील तुम्हाला सांगण्याचा ते प्रयत्न करतील. पण ते तुम्हाला एक हॅप्पी पर्सन म्हणून बघतात. तुम्ही त्यांच्या जीवनात खूप महत्त्वाचे आहात हे देखील त्यांना माहिती आहे. त्यांना तुम्हाला गमवायचं तर नाही आहे, पण तुमच्या एक हट्टीवादामुळे किंवा तुमचं खूप अति इमोशनल असल्यामुळे हे देखील खूप वैतागलेले आहेत. तुमची हर एक छोट्या गोष्टीवर तुमचं रुसणं, त्यांना प्रश्न करणं, भांडणं, वादविवाद ह्या गोष्टी नको आहेत त्यांना. त्यांना तुम्ही त्यांच्यासोबत एक कम्फर्टेबल लाईफ जगा, त्यांना समजून घ्या, ह्या गोष्टी त्यांना पाहिजेत. आणि ते असा विचार देखील करतायत की तुम्ही त्यांना थोडंसं समजून घ्या, असं त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला. ते लवकरच तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील किंवा तुम्हाला भेटायला येण्याची पण त्यांना दाट शक्यता इथं दिसते. फक्त थोडंसं वेट करा, हे नक्कीच तुमच्यापाशी येतील. क्लेम करा ही पॉझिटिव्ह एनर्जी.